जानेवारीलाच ज्यावेळी 23 डिसेंबरला संचालक मंडळाची सभा झाली होती त्यावेळी मी उपस्थित नव्हतो. 5 जानेवारीला ज्यावेळी संचालक मंडळाची दुसरी सभा होती त्या सभेच्या वेळी मागच्या मीटिंगमध्ये जो निर्णय झाला तो कायम करण्याचा विषय होता. तो विषय होता की पहिला हप्ता किती द्यायचा. त्यानुसार विषय क्रमांक जो 8 होता तो ज्यावेळी मंजुरीसाठी आला त्यावेळी मी त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं की 2630 हा दर मान्य नाही आणि तो दर आपल्याला 3000 रुपये प्रति मेट्रिक टन दिला पाहिजे. हे 5 जानेवारीला मी मीटिंगमध्ये बोललो आणि त्यानंतर 17 तारखेला देखील त्यानंतर 8 तारखेला आपली पहिली प्रेस झाली होती, नंतर 17ला देखील झाली. त्यावेळी देखील मी ती भूमिका ठामपणे मांडली आणि आजच्या मीटिंगमध्ये त्याच्यावरती चर्चा होईल. कारण तो मीटिंग मी जो विषय मांडला आता कोण काय म्हणतं याच्या मला खोलात जायचं नाही. तुम्हाला मी देखील दाखवलेलं आहे का प्रोसिडिंगमध्ये मी जो काही विषय आहे मांडलेला तो लेखी स्वरूपात कारखान्यामध्ये आहे आणि तो मी तुम्हाला देखील सर्वांना दाखवला. त्यामुळं आजच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं की आपल्याला 3000 रुपये किमान भाव दिला पाहिजे. मग त्याच्यावर सगळी चर्चा झाली आणि मग म्हटलं इतर कारखान्याने 2800 रुपये दिलेला आहे. मग मी त्याच्यात सांगितलं त्यांना की साखरेचे दर आता वाढलेले आहेत. आता जवळपास साखरेचे दर हे 3600च्या आसपास मार्केटमध्ये गेले आहेत. त्यामुळं आपल्याला काय अडचण नाही. आपल्याला बाय प्रॉडक्ट देखील इथेनॉल आहे, रेक्टिफाईड स्पिरिट आहे, कोजनरेशन आहेत. त्यामुळं आपल्याला काय बगॅस आहे. त्यामुळं आपल्याला दिला गेला पाहिजे. म्हणून हो ना करता तो दर शेवट मी म्हटलं 2850 तरी दिला पाहिजे. मग 2800 रुपये झाला आणि मला सांगायचं या निमित्ताने की खऱ्या अर्थाने की आपण जो आवाज उठवला त्याला यश त्याच्यामध्ये मिळालं. तो निर्णय मागच्याच मीटिंगला व्हायला पाहिजे होता. त्यावेळी जर ऐकला असतं तर अधिक चांगलं झालं असतं, लोकांना पैसे लवकर गेले असते. आता ही 170 रुपये जे आहेत ते आता उशिरा त्या ठिकाणी जातात. ज्यावेळी मी सांगत होतो ते ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं. पण सांगितलं त्याला यश आलं. शेतकऱ्यांच्या देखील लढ्याला यश त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे. आता 2800 रुपयाप्रमाणे आपल्याला होईल. आणि जो आपण 3000 कशाच्या बेसवर मागितली होती की कारखान्याची जी FRP केंद्राच्या धोरणानुसार ती आपली 3079 रुपये येते की FRP किमान देणं बंधनकारक आहे. आता ज्यावेळी कारखाना चालू होतो ती मागच्या सीझनची FRP धरून ग्राह्य धरून आपल्याला चालावं लागतं आणि अंतिम FRP जी आहे तो हा हंगाम बंद झाल्यानंतर ती FRP धरली जाते. किती द्यायची काय नाही आणि मागची 3079 या सीझनला दिली पाहिजे असे केंद्र सरकारचे नॉर्म्स आहेत. त्यानुसार उर्वरित जे आहे सीझन संपल्यानंतर आता जी FRP येईल त्यानुसार आता मी ऐकलं त्यांनी 31 सांगितलं ते अंदाजे नुसता. आणि जर या आपली रिकव्हरी चांगली राहिली आणि तोडणी वाहतूक खर्च कमी जर झाला तर ती रक्कम वाढेल. तो काय अंतिम भाव नसणार आहे. अंतिम भाव हा आपला दिवाळीच्या ठरला जातो. ते देखील मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. हा एक विषय झाला. नंबर 2 जे तोडीमध्ये अनियमितता होती त्याच्यावर बराच वेळ अर्धा पाऊण तास चर्चा झाली. मी सगळं दाखवलं की काही गट असे करंदी जातेगाव गटामध्ये नोव्हेंबरचे ऊस तुटले गेलेत. मी नावानिशी ती यादी देखील सगळी संचालक मंडळासमोर सांगितल्यानंतर सगळे आवाज देखील झाले. काही एवढं कसं काय की एवढे पुढचे प्लॉट कसे काय तुटले गेले ही मी यादी ही देखील याच्यामध्ये आहे. हे सगळ्या गटांचे मी त्यांना क्लिअर सांगितलं की तिथं तुम्ही पुढं कसे काय गेलात. ह्या तालुक्यामध्ये देखील काही गटांमध्ये 12 डिसेंबरला 86,032 30 जूनपर्यंतचं तुटून झालेला आहे. कारण शेवटी कारखाना चालवता असताना हा तालुका तो तालुका याच्यापेक्षा नोंदी असल्यानंतर कारखान्याच्या ठिकाणावरून ज्या टायर गाड्या बैलगाड्या आहेत आणि ट्रॅक्टर जोड जे आहेत त्याचं कंट्रोलिंग येतं असतं. त्यामुळं किमान 20 किलोमीटरच्या आतल्या जेवढे ऊस आहेत ते समान तारखेच्या तोडी चालल्या पाहिजेत आणि जिथं टोळ्या आहेत तिथं 5-10 दिवस मागे पुढं होऊ शकतं. परंतु ते सगळं निदर्शनात आणून दिल्यानंतर आता त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 जूनपर्यंतचा 265चा ऊस हा सगळ्या परिसरामध्ये टोळ्याचं क्षेत्र सोडून 28 जानेवारीपर्यंत तो तोडण्याचं मान्य त्या ठिकाणी शेतकी अधिकाऱ्यांनी केलं. ही जबाबदारी शेतकी अधिकारी कार्यकारी संचालक आहे. आणि त्याच्यानंतर जो 86,032 आहे तो 30 जूनपर्यंतचा ऊस देखील हा 28 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचा आहे. आणि हेच जर
शेतकी समिती जी आहे त्याची जर मिटिंग झाली असती तर नियोजन कोल्यात झालं नसतं. हे देखील मी मिटिंगमध्ये संचालक मंडळाच्या दाखवून दिलं आणि ते त्यांना मान्य करावं लागलं. आणि तोपर्यंत पुढचे जे ऊस आहेत तर ते हे ऊसच्या तोडी संपल्याशिवाय पुढं तोडायचं नाही असा निर्णय आज देखील त्याच्यामध्ये झाले. खतं वगैरे आहेत तर हे जास्त प्रमाणामध्ये पराग कारखान्याने ऊस तोडलेले आहेत आणि याच्याबाबत निर्णय झाला की भीमाशंकरने त्यांना सांगितलं पाहिजे स्ट्रिक्टपणे की पराग कारखान्याला एक पत्र दिलं पाहिजे की आमच्या अशा अशा आहेत त्याचे ऊस आपण तोडता कामा नाहीत, ज्याला खतं बियाणं दिलेत ते. आणि त्याचबरोबर की जे ऊस भीमाशंकरच्या बियाण्याची खताचे त्यांनी तोडलेत ही जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्यांची शेतकीची आहेत. त्यांच्या वसुली ही त्या कर्मचाऱ्यांकडून वसूल केल्या पाहिजेत आणि त्या कारखान्याने भीमाशंकरच्या बेने ऊसाच्या खतांची ऊस तोडू नये असं पत्र देखील त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलं आणि आपल्या नोंदीचे ऊस त्यांनी तोडू नये असा देखील निर्णय आज संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये घेण्यात. तर आंबेगाव तालुक्यामधील ज्या सभासदांनी भीमाशंकरला गेले 10 वर्षामध्ये ऊस घातलेले आहेत त्यांना सभासदत्व केलं गेलं पाहिजे. ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना हा देखील विषय घेतला. त्यामुळं माझी सर्व ऊस उत्पादकांना विनंती अशा प्रकारची राहील आंबेगावमधल्या की ज्यांनी गेले 10 वर्षात ऊस घातलेले आहेत त्यांनी तातडीनं आपल्या अर्ज कारखान्यावर त्या ठिकाणी द्यावेत आपल्या सातबाऱ्यासहित का आम्हाला सभासदत्व मिळालं पाहिजे ही मागणी त्यांनी करावी. त्यांना प्रिंटेड फॉर्म आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. आणि राहिले शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे कपात केलेले आहेत तो प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये पेंडिंग आहे. कुठल्याही कोर्टामध्ये पेंडिंग नाही. जो विषय पेंडिंग आहे कोर्टाच्या संदर्भात तो विग्नरच्या संदर्भामधला आहे की विग्नर आणि भीमाशंकरचं कॉमन कार्यक्षेत्र असल्यामुळे विग्नरचं कार्यक्षेत्र कॉमन आहे आंबेगाव आणि जुन्नर, त्यामुळं विग्नरने हरकत घेतली होती. तो फक्त कोर्ट इश्यूज आहे. बाकी शिरूर तालुक्यातील यांना कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही, परंतु त्याला संचालक मंडळ सकारात्मक राहिलेलं नाही. तेव्हा त्याचा पाठपुरावा त्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे शेअरचे भरलेले आहेत भीमाशंकरला कारण त्याचा ठराव झालेला आहे वार्षिक सभेला आणि तो प्रस्ताव साखर आयुक्तालयात आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतः त्याच्याबाबत करणार आहे. अशी एकंदर आजच्या मीटिंगमध्ये विषय चर्चेला